त्रिभंगी देवडा ठाण मांडोनिया माये, त्रिभंगी देहुडा ठाण मांडोनिया माये, कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. गोविंदू वो माये गोपाळू वो, सबाई अभ्यंतरी अवघा परमानंदू वो. सावळे सगुण सकळ जीवाचे जीवन, घनानंद मूर्ती पाहता हरपले मन. गोविंदू वो माये गोपाळू वो, सबाई अभ्यंतरी अवघा परमानंदू वो. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ, शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ. बापर खुमा देवी वरू विठ्ठलू सकळ. गोविंदू वो माये गोपाळू वो, सबाई अभ्यंतरी अवघा परमानंदू वो. विठ्ठला विठ्ठला त्रिभंगी देहुडा ठाण मांडोनिया माये, कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. गोविंदू वो माये गोपाळू वो, सबाई अभ्यंतरी अवघा परमानंदू वो. साधकांचे मायबाप, कैवल्य साम्राज्याचे चक्रवर्ती, कैवल्याचे पुतळे असणारे सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध, अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून ज्ञानोबारायांनी परमात्म्याचं वर्णन केलं आहे. हा परमात्मा कसा आहे, हा परमात्मा कसा उभा आहे, हा परमात्मा काय करतो आहे, आणि परमात्मा जे करतो आहे त्या करण्याचा सकळ जीवांवर आणि सकळ जगतावर होणारा परिणाम काय आहे याचा विचार प्रस्तुत अभंगातून माऊली मांडतात. विठ्ठला 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 परमात्म्याचं वर्णन करण्यामध्ये संतांना आपल्या वाणीची आणि आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता वाटत असते. माणसाने जन्माला यावं आणि काय करावं तर भगवंताचं वर्णन करत आपलं जीवन व्यतीत करावं, हे संतांना मानवी जीवनाकडून अपेक्षित असणारं वर्तन आहे. मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर त्यांनी काय काय करायचं असतं याचा विचार केला तर सामान्य माणसाला फक्त प्रपंच करावा वाटतो, पण संतांना मात्र प्रपंचाबद्दल वैराग्य निर्माण करून घेऊन परमात्म्याच्या वर्णनामध्ये आपल्या जीवनाची धन्यता प्राप्त करून घ्यावी असं वाटत असतं. ती धन्यता प्राप्त करून घेत असताना त्या परमात्म्याचा यथार्थ बोध आपल्याला व्हावा आणि त्या बोधातून त्या परमात्म्याचं यथार्थ वर्णन आपल्याला करता यावं, ही संतांची स्वजीवनाकडून अपेक्षा आहे. तो बोध स्वतःला प्राप्त व्हावा याच्यामध्ये आत्मकल्याणाची व्यवस्था जरी असली तरी त्या परमात्म्याच्या यथार्थ बोधातून या परमात्म्याच्या सगळ्या गुणांची चर्चा आणि परमात्म्याचं वर्णन आपल्याला जर करता येत असेल तर ती व्यवस्था मात्र फक्त आत्मकल्याणाची नसून ती जगत कल्याणाची व्यवस्था असते. आपण परमात्म्याचा बोध प्राप्त करून घ्यावा ही आत्मकल्याणाची व्यवस्था झाली, पण ज्याला बोध प्राप्त झाला त्यांनी नुसतं बसून न राहता ज्या परमात्म्याचा बोध आपल्याला प्राप्त झाला त्या परमात्म्याच्या वर्णनात प्रवृत्त व्हावं, जेणेकरून ते वर्णन ऐकून जगताला सुद्धा परमात्म प्रवृत्ती निर्माण व्हावी आणि त्या वर्णनाच्या श्रवणानं जगताला सुद्धा परमपदाची प्राप्ती व्हावी, ही संतांची अपेक्षा आहे. म्हणजे संतांनी परमात्म्याचं जे वर्णन केलं ते ज्ञानाच्या भूमिकेवर केलं असेल तर ज्ञानाच्या भूमिकेवर केलेलं वर्णन आत्म आणि परकल्याणाला कारण ठरत असतं, आणि आत्म आणि परकल्याण साधणं हेच मानवी जीवनाच्या धन्यतेचं लक्षण आहे. विठ्ठला 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 आत्मकल्याण ज्याचं साधून झालं आणि तेवढ्यावरच आपल्या जीवनाची जो धन्यता मानतो ना त्याला पारमार्थिक म्हणू नये. बरं का, मी थोडंसं स्पष्ट बोलतो, क्षमा मागून बोलतो. पारमार्थिक म्हणू नये याचा अर्थ काय, तो पारमार्थिक आहे ना, आत्मकल्याण त्याला साधलं ना, पारमार्थिक आहे, पण तो पूर्ण पारमार्थिक नाही, तो परमार्थातला स्वार्थी ठरतो. बरं का, जो केवळ आपल्याच कल्याणाकरता ज्ञानाचा उपयोग करतो, स्वजीवनाच्या धन्यतेकरताच आपलं जीवन मानतो आणि स्वजीवनाच्या धन्यतेतच स्वजीवनाची इतिकर्तव्यताही मानतो, तो परमार्थातला स्वार्थी झाला. पण आपल्याला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते ज्ञान जगताला देण्याकरता जो भगवत गुणानुवर्णनाकरता प्रवृत्त होतो तो परमार्थातला परमार्थी झाला. विठ्ठला 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 असं जर नसतं तर तुकाराम महाराजांनी फक्त सेवितो हा रस इथंच आपली वाणी थांबवायला पाहिजे होती.
पण ते न करता तुकोबारायांनी वाटितो आणि का हे जे पुढे पूर्ण केलं, ते पूर्ण करण्याचं कारण काय? सेवितो हा रस हे आत्मकल्याण आहे, पण वाटितो आणि का हे जगत कल्याण जर असेल तर आत्मकल्याण आणि जगत कल्याण एकत्रित येण्यामध्ये मानवी जीवनाची इतिकर्तव्यता, धन्यता, यथार्थता आपल्याला मानली पाहिजे. देवाने आपल्याला मानवाचा जन्म दिला, कशा करता दिला? आपण ज्ञान करून घ्यावं आणि मुक्त व्हावं याच्याकरता नाही आहे. आपला वारकरी संप्रदाय हा मोक्षापर्यंत जाऊन थांबणारा संप्रदाय नाही आहे. मोक्षाचा निषेध जरी आपल्या संप्रदायाने केलेला नसला तरी सुद्धा मोक्ष हे मानवी जीवनाचं अंतिम गंतव्य आहे हे मानणारे आपले संत महात्मे नाहीत. उलट पक्षी त्या मोक्षाच्याही पुढे जाऊन तो मोक्ष जगताला वाटण्याकरता आपण कटिबद्ध झालं पाहिजे. याच्याकरता संत आपल्या जीवनाचा आदर्श तुमच्या आमच्या समोर स्थापित करत असतात. विठ्ठला विठ्ठला आपण विचार करून पहा. ज्ञानोबाराय अवताराला आले, ज्ञानोबारायांनी ज्ञान करून घेतलं असं म्हणणं सर्वस्वी गैर आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञान करून घेतलं नाही, ज्ञानच ज्ञानोबारायांच्या रूपानं अवताराला आलं. आपण हे मानणारे सश्रद्ध लोक आहोत. ज्ञानच ज्ञानोबारायांच्या रूपानं अवताराला आलं. मग आता ते कैवल्याचे पुतळे असतील तर ज्ञानोबाराय म्हणजे मोक्षाचा पुतळा झाला ना. कैवल्य म्हणजे काय? केवलस्य भाव, हा केवल शब्दाचं भाववाचक कैवल्य असं होतं. मग ज्ञानोबाराय केवलत्वाचा भाव असतील म्हणजे कैवल्य म्हणजे मोक्षच ज्ञानोबारायांच्या रूपानं जर प्रकट झालेला असेल तर ज्ञानोबारायांना वेगळा मोक्ष मिळवण्याचं काही कारण आहे का? काही कारण नाही. पण हा मोक्ष आपण स्वरूपानं, आपण मोक्ष स्वरूप आहोत एवढं बघून ज्ञानोबाराय थांबून तिथंच ज्ञानोबारायांनी समाधी घेतली नाही. ज्ञानोबारायांनी त्याच्या पुढं कार्य केलं. काय कार्य आहे? जयाने घातली मुक्तीची गवादी, मिळविली मांदी वैष्णवाची, मिळविली ज्ञानोबारायांचं वर्णन करताना आपण नेहमी म्हणतो तुकोबारायांनी मुक्त कंठानं ज्ञानोबारायांची स्तुती केली. आणि ज्ञानोबारायांच्या कर्तृत्वाचा विचार सांगत असताना ज्ञानोबाराय कैवल्याचे पुतळे आहेत. याच्यात ज्ञानोबारायांचं कर्तृत्व म्हणाल तर काही नाही, पण त्याने त्या मोक्षाची गवादी घातली त्यांनी, हे त्यांचं कर्तृत्व आपल्याला मानलं पाहिजे. म्हणजे मोक्ष स्वरूप असणारे ज्ञानोबाराय तो मोक्ष जगताला देण्यामध्ये आपल्या जीवनाची धन्यता किंवा आपल्या अवताराचं महत्व जर त्याच्यामध्ये मानत असतील तर मानवी जीवनही याच आधारानं पुढे गेलं पाहिजे. ज्ञान संपादन करता आलं पाहिजे, संपादित केलेलं ज्ञान जगताला वाटता आलं पाहिजे, परमात्मा ओळखता आला पाहिजे, ओळखलेला परमात्मा दारोदारी नेऊन वाटला पाहिजे. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी, हे तुकोबारायांचं जे कार्य आहे ते मानवी जीवनासमोर आदर्श म्हणून स्थापित झालेलं आहे. आणि अशा पद्धतीनं परमात्म्याचं वर्णन करणं याच्यामध्ये संत महात्मे जर स्वजीवनाची धन्यता मानत असतील तर तसं वर्णन संत महात्मे करतात. असं वर्णन करणारे अनेक आहेत, त्याच्यात संतांनी केलं, पण तसं नाही. संतांनी केलेलं हे जे वर्णन आहे, ज्ञानोबारायांनी केलेलं या अभंगातलं परमात्म्याचं जे वर्णन आहे या वर्णनाचा बारकाईनं विचार केला तर या वर्णनामध्ये परमात्म स्वरूपाचं यथार्थ ज्ञान तर प्रकट झालेलंच आहे, याच्याबद्दल वाद नाही. पण ते ज्ञान प्रकट झालेलं असताना ते ज्ञान इतरांना देण्याच्या मागे जी तळमळ लागते ना, ती तळमळ या अभंगातून काही विशेष शब्दाने व्यक्त झालेली आपल्याला दिसून येते. एकच शब्द ज्ञानोबारायांनी या अभंगामध्ये वारंवार वापरला आणि तोच शब्द ज्ञानोबारायांच्या अंतःकरणातल्या तळमळीचं प्रतीक म्हणून अभिव्यक्त झाला. असा कोणता शब्द? माये, हा जो शब्द ज्ञानोबारायांनी या अभंगामध्ये वापरला ना, हा वापरलेला शब्द काय? ती तळमळ व्यक्त होते. ज्ञानोबाराय म्हणतात त्रिभंगी तेहुडा ठाण मांडोनिया माये,
हा माये शब्द कशा करता आला? माय, बाईये, सखये, गे हे शब्द कशा करता येतात? याच्यातून माय या शब्दातून तळमळ व्यक्त होते आणि आपल्याला झालेला बोध जगताला कळावा याच्याकरता त्या तळमळीने तो सांगितला जावा याच्याकरता माये या शब्दाची योजना आहे. किंवा माये या शब्दाच्या योजनेचा दुसरा भाव जर आपल्याला बघायचा झाला तर ज्ञानोबारायांचा भाषेच्या दृष्टीने जर विचार केला तर सायणाचार्यांनी वेदाच्या भाष्यामध्ये आपल्याला चिंतन करताना असं सांगितलं की वेद जेव्हा काही बोलत असतो तेव्हा वेदाची भाषा 3 पद्धतीनं अभिव्यक्त होत असते. त्याच्यातली पहिली भाषा असते समाधी भाषा, दुसरी भाषा असते लौकिकी भाषा आणि तिसरी भाषा असते पारलौकिकी भाषा. विठ्ठला विठ्ठला आणि वेदाच्या संबंधानं या 3 भाषांमध्ये मला काही फरक करायचा आहे, त्याचं विवरण करायचं आहे असा आत्ताचा माझा हेतू नाहीये. पण अशा 3 भाषा जर वेदाच्या संबंधानं सांगितल्या जातात तर वेदाचे शब्द काय आणि ज्ञानोबारायांचे शब्द काय आम्हाला फरक पडत नाही. आम्ही ज्ञानोबारायांचे शब्दही वेदासारखेच मानतो, किंबहुना वेदापेक्षाही काकणभर पुढे जाऊनच मानत आलेलो आहोत. त्याच्यामुळे ज्ञानोबारायांच्या शब्दाला सुद्धा 2-3 अर्थानं आपल्याला भाषेचा आपल्याला विचार करता येतो. आता याच्यातली जी समाधी भाषा आहे ना, या समाधी भाषेमध्ये ही समाधी भाषा स्वतःहून व्यक्त होत असते. अगदी 1-2 वाक्यामध्ये मला काय फरक सांगायचा तेवढं सांगून पुढे जातो. समाधी भाषा स्वतः व्यक्त होत असते, तिला व्यक्त करावं लागत नाही. काय असतं? आपल्या अंतःकरणात स्फुरलेला विचार, ऐका, अंतःकरणात स्फुरलेला विचार हा मुखातून व्यक्त होण्याच्या पूर्वी तो व्हाया बुद्धी आला पाहिजे अशी मानवी जीवनाकडून अपेक्षा आहे, बरं का. आपल्या मनात प्रकट झालेला विचार हा सरळ मनातला विचार तोंडातून बाहेर पडण्यापेक्षा तो बुद्धीला घासून पुढे आला पाहिजे, तरच त्याला प्रकट होण्याचा अधिकार आहे. नाहीतर मनात आलं म्हणून बोलून दाखवलं याला अर्थ नाही. संस्कृतात एक म्हण सांगितली जाते, मुखमस्ती ती वक्तव्यम न तालू पतनात भयम, असं सांगितलं जातं. मुखमस्ती, तोंड आहे म्हणून बोलायचं का? टाळू पडायची भीती नाही ना. त्याच्यामुळे तोंड आहे ना, बोलत राहा. पण हे बोलत राहा म्हणजे मुखम अस्ति असं आपल्याला फोड करायचीच नाही. मुखमस्ती असाच आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे मुखम अस्ति असं नाही, ती मुखमस्तीच असते. त्याच्यामुळे मनुष्य जे तोंड मनात येईल ते बोलून दाखवतो, असं करायचं नाही. ही मुखमस्ती करायची नाही. मग मनात आलेला विचार तोंडातून व्यक्त होण्याच्या पूर्वी तो आपल्या बुद्धीला, सारासार विचार असणाऱ्या विवेकी बुद्धीला घासून तोंडातून बाहेर पडला पाहिजे. तर त्याला तोंडातून बाहेर पडण्यालाही महत्व येतं आणि तोंडातून अभिव्यक्त झालेल्या वाक्यालाही त्यानुसार महत्व येत असतं. विठ्ठला विठ्ठला पण हे तुमच्या माझ्या बाबतीत आपल्याला विचारात घ्यावं लागतं. संतांच्या बाबतीत असा विचार आपल्याला करता येत नाही, ऋषींच्या बाबतीत असा विचार आपल्याला करता येत नाही. ज्ञानोबारायांनी केलेल्या वर्णनानुसार आपल्याला पुष्कळ चिंतन करता येईल. माझा मुद्दा लांबत चालला. मला सांगायचं आहे काय याच्यामध्ये की संतांच्या मुखातून प्रकट होणारी जी समाधी भाषा असते ना, या समाधी भाषेला अभिव्यक्त होण्याच्या मागे काही विशेष असा हेतू नसतो. ती व्यक्त होते, स्वतःहून व्यक्त होते. त्याला काही विशेषतः कुठे विचार करून ती भाषा व्यक्त केली गेली नाही. ऐकणारा कुणी आहे म्हणून आपल्याला असं बोलावं लागणार आहे असं समाधी भाषेमध्ये व्यक्त होत नाही. समाधी भाषा अंतःकरणात निर्माण झालेल्या विचारांना शब्दरूप देते आणि ती शब्दरूपता देत असताना ज्याच्या मनात तो विचार प्रकट झाला तो कोण आहे याचा विचार करून जर तसं व्यक्तता होत असेल तर ती समाधी भाषा आपल्याला मानावी लागते. आपण थोडासा विचार करा, तुकोबारायांचे अभंग आहेत, कोणत्याही संतांचे अभंग आपण घ्या. अभंग म्हणजे काय असतं? अभंग नावाचा एक छंद आहे, अभंग नावाचं एक वृत्त आहे, त्यानुसार अभंग शब्दाची रचना त्या वृत्तानुसार झालेली, हे सगळं सोडून द्या. पण अभंग या शब्दाचा अर्थ करायचा तर काय करता येईल? या संकल्पनेचा, शब्दाचाही सोडून द्या, या संकल्पनेचा अर्थ जर करायचा असेल तर आपल्याला काय करता येईल? तुकोबारायांचे अभंग, ज्ञानोबारायांचे अभंग म्हणजे काय असतं? अभंग म्हणजे दुसरं काही नाही, संतांना त्यांच्या जीवनामध्ये आलेल्या परमात्म तत्वाच्या संबंधानं आलेल्या अनुभवावरची
उत्स्फूर्त शाब्दिक प्रतिक्रिया म्हणजे अभंग असतात. अभंग म्हणजे काय आहे की संतांना परमात्म तत्वाचा जो अनुभव आला तो सगुणाचा येवो, तो निर्गुणाचा येवो, परमात्म्याच्या कृतीचा येवो, परमात्म्याच्या पुरुषार्थाचा येवो, परमात्म संबंधानं नामाचा अनुभव येवो अथवा परमात्म संबंधानं ज्ञानाचा अनुभव येवो, जो कोणता अनुभव परमात्म संबंधानं संतांना आला, संत हा शब्द अधोरेखित करा बरं, संतांना आला, त्या अनुभवावरची उत्स्फूर्त शाब्दिक प्रतिक्रिया, तिथल्या तिथं व्यक्त झालेली प्रतिक्रिया म्हणजे संतांचे अभंग असतात. फक्त त्याला गेयता येते, आपण त्याला अभंग म्हणू शकतो. त्याला छंदोबद्धता आहे, अभंग म्हणता येतं. ते वृत्तबद्ध झालेलं वाङ्मय आहे म्हणून त्याला अभंग आपल्याला म्हणता येतं. अभंग शब्दाच्या अर्थाने विचार करण्यापेक्षा अभंग या संकल्पनेचा विचार जर आपण केला तर ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते. आणि ही प्रतिक्रिया व्यक्त होत असताना संत समोर कुणी ऐकणारं आहे का नाही याचा विचार करत नाही. काही काही अभंग आपण पहा, त्या अभंगामध्ये समोर ऐकणारा कोणी आहे का नाही याची चिंता संतांना पडलेली नाहीये. त्यांच्या मुखातून ते व्यक्त झालंय. अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर संतांचा अनुभव, परमात्म तत्वाचा संतांना येणारा अनुभव त्याच संतांच्या परवानगी विना जेव्हा प्रकट होतो तेव्हा ती समाधी भाषा असते. विठ्ठला विठ्ठला पण समाधी भाषा सगळ्यांकरता महत्वाची ठरत नाही. त्याच्यानं संतांना जे साधायचंय, अवतार कार्य म्हणून जे साधायचंय ते समाधी भाषेतून साधलं जात नाही. याच्याकरता लौकिकी भाषेचा विचार केला जातो. लौकिकी भाषा कशाला म्हणतात? तोच अनुभव पण कुणीतरी ऐकणारं आहे हे ओळखून ती भाषा व्यक्त होत असते. त्याला आपल्याला आलेला अनुभव कळला पाहिजे या तळमळीतून ती भाषा व्यक्त होत असते. आणि अशी जेव्हा भाषा तळमळीतून व्यक्त होते, कुणाच्या तरी कल्याणाकरता व्यक्त होते, तेव्हा त्या भाषेला लौकिकी भाषा असं म्हणतात. लौकिकी भाषेचं मुख्य लक्षण असं आहे की या भाषेतून अलंकार व्यक्त होत असतात. मग त्याच्यामध्ये उपमा आली, उत्प्रेक्षा आली, दृष्टांत आला, असं काही आलं की समजावं बाबा ही लौकिकी भाषा आहे. काही अभंगांमधून दृष्टांत दिसत नाहीत. अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुळीची जे होती आच्छादली, तेथीचा आनंद ब्रह्मांडीन समाये, उपमेसी काय देऊ सुखा, हे जेव्हा तुकोबराय बोलतात ना, इथं दृष्टांताला आधार नाही, दृष्टांताला स्थानच नाही या अभंगामध्ये. पण हा जो अभंग आहे हा तुकोबारायांच्या समाधी भाषेतून व्यक्त झालेला आहे. पण काही अभंगामध्ये तुकोबाराय दृष्टांत देऊन बोलतात की नाही, चंदनाचे हात पायही चंदन, सगळाच अभंग दृष्टांताचा आहे. मग हा अभंग काय? ही तुकोबारायांची लौकिकी भाषा म्हटली पाहिजे. म्हणजे लौकिकी भाषेतून इतरांना कळावं असा जर भाव असेल तर प्रस्तुत अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी वापरलेला माये शब्द ज्ञानोबारायांच्या लौकिक परिभाषेचं द्योतक म्हणून मानला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला या अभंगामधून ज्ञानोबारायांनी परमात्म्याचं वर्णन केलं. हे वर्णन करत असताना कोणत्या पद्धतीनं काय कसं केलं याचा विचार जर केला तर एकूण अभंगाची भाषा आणि अभंगाची मांडणी कशी आहे याच्याकडे आपलं लक्ष थोडंसं मी वेधून घेतो आणि मग अभंगामध्ये जो भाव मला बोलून दाखवायचा आहे, जेवढं मी ठरवून आलोय तेवढंच बोलून थांबतो बरं का. याच्यामध्ये ज्ञानोबारायांची रचना काय आहे याचा विचार करा. ज्ञानोबारायांनी ही भूमिका कशी मांडली, काय मांडली, या सगळ्या चारही चरणामध्ये परमात्म्याचं वर्णन आलं. हा परमात्मा कोण आहे? गोविंदू ओ माये गोपाळू ओ, हा परमात्मा आहे. भगवान श्रीकृष्णांचं वर्णन या अभंगामधून ज्ञानोबारायांनी केलं. पण हे करत असताना ज्ञानोबारायांनी भगवान श्रीकृष्णांच्या संबंधानं जो विचार मांडला तो विचार ज्ञानोबारायांनी तत्वज्ञानाच्या पारंपरिक केले असलेल्या मांडणीच्या दृष्टीनं फार महत्वपूर्ण विचार या अभंगातून मांडलेला आपल्याला दिसतो. अनेक अभंगातून हा विचार आला पण आत्ता मला या अभंगाच्या संबंधानं बोलायचंय म्हणून तेवढं बोलतो. काय होतं, परमात्म्याचं वर्णन करताना एक फार मोठी अडचण सगळ्यांच्या समोर विशेषत्वानं वेदाच्या समोर प्रकट होते. वेदाच्या समोर प्रकट होताना कशी प्रकट होते याचा विचार थोडासा सांगतो आणि पुढे जातो. परमात्म्याच्या संबंधानं वेदांनी काय वर्णन केलं, वेदांनी काय मांडणी केली? द्वेवाव ब्रह्मणो रूपे मूर्तंच अमूर्तंच. परमात्मा दोन रूपानं प्रकट होतो, एक मूर्त आणि दुसरा अमूर्त. आता मूर्त आणि अमूर्ताचं वर्णन करण्याकरता, परमात्मा संबंधानं चिंतन करण्याकरता सगळा वेद आपली वाणी खर्च करतोय. तो वेद विद्वान आहे, सर्वज्ञ आहे. जाणीवेचे बळे कोणी वेदापासून आहे आगळे, असं ज्ञानोबाराय बोलतात. असा तो वेद आहे. पण त्या वेदाला परमात्मा संबंधाचं वर्णन करत असताना
सगुण साकाराचं वर्णन करून समाधान नाही आणि निर्गुण निराकाराचं वर्णन त्याला करता येत नाही. ही वेदाची अडचण ज्ञानोबारांनी सोडून दिली. विठ्ठला 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 त्याची कारण काय, त्याची मांडणी काय, याचाही थोडासा विचार मी आपल्याला सांगतो. वेदाची अडचण काय, वेदाला निर्गुण निराकार परमात्म्याचं वर्णन करता येत नाही. मग ज्ञानोबारांनी काय चिंतन केलं, त्याला नेती नेती म्हणून थांबावं लागलं बाबा. वेदाला गप्प बसावं लागलं. आणि वेदाला काय आहे, निर्गुण निराकार तत्वाच्या वर्णनाच्या संबंधानं वेदाच्या दोन प्रतिक्रिया आहे. एक बोलला तर अतद्व्यावृत्तीने बोलतो, नाही तर बोलतच नाही, अशी दोन्ही प्रमाणं आपल्याला सापडतात बरं का. जाणीवेचेनी बळे कोणी वेदापासून आहे आगळे, की शेषाचेनी तोंडाळे बोलके आथी, तोही अंथरुणा तळवटी दडे, येरून नेती नेती म्हणून बहुडे, येथ सनकाधिक वेडे पिसे झाले. हे ज्ञानोबारांनी बोलून दाखवलं. आता येरू म्हणजे तो वेद, एक काय तो शेष आहे आणि दुसरा वेद आहे. याच्यातला येर म्हणजे तो वेद. वेद काय करतो, येरू नेती नेती म्हणून बहुडे. त्या वेदाला न इति असं परमात्म्याचं वर्णन करावं लागलं. म्हणजे बोलला तर न इति बोलतो, नाही तर त्याला जाणायला गेला तर त्याला बोलताच येत नाही. येथ वेद मुके झाले, मन पवन पांगुळले, रातिविण मावळले, रवी शशी. हे ज्ञानोबा हेही बोलून दाखवतात. नाथ महाराजांनी त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं, बाबा त्याला बोलता येत नाही, गप्प बसण्यातच वेदाला स्वतःचं समाधान वाटतं. हे ज्ञान नाथ महाराजांनी आपल्याला बोलून दाखव. वेद जाणो गेला वेद जाणो गेला पुढे मौनावला, हे तुझला प्राप्त कैसे, प्राप्त कैसे, प्राप्त कैसे. वेद जाणो गेला पुढे मौनावला, त्याला मौन पाळावं लागलं. पुसू नका बाई वेदाशी काही, वेदाशी काही, कळलेची नाही, कळलेची नाही, कळलेची नाही, कळलेची नाही. शेष शिनला, शेष शिनला झाल्या द्विशस्त्र जिबा जिबा, देवका हो विटेवरी उभा उभा, देवका हो विटेवरी उभा उभा. शेष शिणला, शेष शिणला झाल्या द्विशस्त्र जिबा, देवका हो विटेवरी उभा उभा, देवका हो विटेवरी उभा. परमात्मा तत्वाचं वर्णन करताना वेदाला बोलता येत नाही, हा एक भाग आहे. आणि वेद बोलला तर न इति म्हणून बोलतो, हा दुसरा भाग आहे. म्हणजे बोललं तर अतद्व्यावृत्तीने बोलावं लागतं, नाहीतर गप्प बसावं लागतं. ही वेदाची अडचण आहे. वेदाला परमात्मा संबंधानं स इति असं वर्णन कधी करता आलं नाही. याची अनेक प्रमाणं आपल्याला दिसून येतात. मला त्यामध्येही अडकायचं नाही. वेद वर्णन करायला जातो पण त्याला काहीही बोलता येत नाही, ही वेदाची अडचण आहे. याला अतद्व्यावृत्ती लक्षण असं म्हणतात. वेदांतामध्ये काय आहे, आपण लक्षणाचा जो विचार करतो की नाही, या लक्षणाच्या विचारामध्ये दोन पद्धतीनं विचार आपण नेहमी सांगतो. एक तटस्थ लक्षण आणि दुसरं स्वरूप लक्षण. त्याच्यात तिसरा एक प्रकार वेदांताने आपल्याला सांगितलाय, अतद्व्यावृत्ती लक्षण, तटस्थ लक्षण आणि मग स्वरूप लक्षण असतं. विठ्ठला विठ्ठला तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षणाचा विचार नेहमी सांगितला जातो. पण अतद्व्यावृत्ती लक्षण हेही एक लक्षण आहे. ते काय आहे, ऐतरेय उपनिषदाच्या भाष्याच्या सुरुवातीला जगद्गुरु शंकराचार्यांनी अमनुष्य प्रतिषेध न्याय म्हणून एक न्याय सांगितलाय बरं का. ऐतरेय उपनिषदाच्या अगदी सुरुवातीला, अगदी पहिल्या एखाद्या दुसऱ्या मंत्राच्या प्रारंभालाच आचार्यांनी हा भाव बोलून दाखवलाय. त्याला अमनुष्य प्रतिषेध न्याय असं म्हणतात. हा अमनुष्य प्रतिषेध न्याय हे जो ऐतरेय उपनिषदात सांगितला ना, त्याच्या नंतरच्या टीकाकाराने त्या न्यायाला धरून अतद्व्यावृत्ती लक्षणाचा विचार मांडला आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणजे काय, अमनुष्य प्रतिषेध न्याय म्हणजे काय असतो याचं एक चिंतन आहे.
त्याच्या संबंधानं एक विचार आहे. एक वेडा माणूस होता. त्या वेड्या माणसाने घरामध्ये काहीतरी वेडं वाकडं काम केलं. तर काम केल्यानंतर घरच्या लोकांनी त्याला सांगितलं का माणूस आहेस का कोण आहेस रे, तू माणूसही नाहीस. माणसं म्हणतात की नाही, आपल्या घरातले लोक म्हणतात काय माणूस आहेस का गाढव आहेस रे, म्हणतात की नाही. आपल्याला सवय असते याची, म्हणजे तसं त्या अर्थाने नाही, पण घरातले लोक म्हणतात. मोठा माणूस म्हणू शकतो. घरात काही वेडं वाकडं काम झालं, त्याने कोणीतरी त्याला म्हणालं माणूसच तू काय माणूस आहेस काय, असं म्हणल्यानंतर त्या वेड्याला असं वाटलं की आपण माणूस नाही. धिक्त्वाम न असी मनुष्यत्वम, अरे मनुष्यहात्वम, अरे तू मनुष्यच नाहीस, तुझा धिक्कार असो, असं घरातल्या लोकांनी त्याचा निषेध केला. त्या वेड्याला वाटलं अरे खरंच आपण माणूस नाही. मग तो तिथून बाहेर पडला. लोकांना विचारायला लागला मी काय माणूस नाही का हो, मी माणूस आहे का हो, मी माणूस नाही का हो. लोकांनी त्याला सांगितलं अरे तू माणूसच आहेस, तू माणूसच आहेस. कशावरून, अरे बाबा असं आहे तसं आहे, तुला शेपूट नाही, तुला शिंग नाही, अमुक आहे, तू 2 पायावर चालतोस, हे आहे ते आहे. काय लक्षणं सांगायची ती सांगितली. त्या वेड्या माणसाला काही हे पटेना की आपण माणूस आहोत हे त्याला. कारण का घरच्या लोकांनी सांगितलेलं खरं वाटतं, बाहेरच्या लोकांचं खरं वाटत नाही. घरच्या लोकांनी सांगितलं तू माणूस नाहीस आणि बाहेरचे म्हणतात तू माणूस आहेस. मग काय करावं. फिरता फिरता एका महात्म्याची त्याला भेट झाली आणि त्या महात्म्याला त्याने विचारलं अहो मी माणूस नाही का हो. त्याने पहिल्यांदा सांगितलं माणूस आहे. तो म्हणला मला पटत नाही. मग त्या महात्म्याच्या लक्षात आलं नक्की वेड कुठं लागलंय. त्याच्या महात्म्याला फार लवकर कळतं वेड कोणतं ते. त्या महात्म्याने सांगितलं बाबा तुझी अडचण काय मला कळालं. काय म्हणे तू माणूस आहेस का असं त्याला विचारलं तर हो बाबा तू माणूस आहेस असं म्हणलं तर त्याला कळत नाही ना. मग त्या महात्म्याने काय केलं तू अमानुष आहेस असं नाही असं त्याला सांगितलं. मग त्याला विचारलं तुला शिंग आहेत का. तो म्हणला नाही हो. मग तुला 4 पाय आहेत का. नाही हो. मग तुझं असं आहे का तू आडवा आहेस का. नाही हो. मी आडवा म्हणजे तशा अर्थाने नाही हा कारण आडवे असणारे बरेचसे माणसंही असतात म्हणून त्या अर्थाने मी म्हणत नाही. आडवा म्हणजे गाईसारखा आडवा, म्हशीसारखा आडवा, बैलासारखा आडवा असा आहेस का. नाही. मग तुझं असं आहे का, तुझं तसं आहे का, हे सगळं त्याला विचारलं. तुला बोलता येतं का. म्हणे बोलता येतं. अरे मग काय विचार करायचा आहे. असा विचार करू नकोस. तू अमनुष्य नाहीस असं नाही असं त्याने त्याला सांगितलं. म्हणजे काय झालं. म्हणजे त्याला सांगत असताना तू माणूस आहेस असं सरळ सांगितलं, विधिमुखानं सांगितलं तर माणसाला कळत नाही ना. म्हणून त्याला निषेधमुखानं सांगावं लागतं. याला अमनुष्य प्रतिषेध न्याय असं म्हणतात. या अमनुष्य प्रतिषेध न्यायानुसार वेदाने काय केलं परमात्म्याचं वर्णन करत असताना हा परमात्मा असा नाही तसा नाही तसा नाही तसा नाही अशी बाकीच्याची व्यावृत्ती करून दिली. आणि सगळ्याची व्यावृत्ती झाल्यानंतर खाली जे शिल्लक राहतं त्या शिल्लक राहण्याच्या संबंधानं वेदाला काहीही बोलता आलं नाही. आणि बोलता आलं नाही म्हणून त्यालाच ब्रह्म समजावं असं वेदाने आपल्याला सूचित केलं. विठ्ठला विठ्ठला नासित्वम अमनुष्य हा असं म्हणण्यामध्ये जी अतद व्यावृत्ती होऊन जाते आणि मनुष्यत्व जसे शिल्लक राहतं तसं जगतामध्ये अंतर्बाह्य व्यापून असणाऱ्या या परमात्मा संबंधानं बाकी सगळ्या जगताचा आणि माया कार्याचा जेव्हा आपण धिक्कार करतो आणि त्याचा निषेध करून त्याची व्यावृत्ती करून टाकतो तेव्हा खाली जे शिल्लक राहतं त्याला ब्रह्म असं म्हणतात. पण हे वेदाला सांगताना फार मोठी अडचण निर्माण झाली. मग वेदाची ही अडचण संतांनी ओळखली आणि संतांनी काय केलं वेदाची ही अतद्व्यावृत्ती लक्षणाची अडचण सोडवण्याकरता या सगुण आणि निर्गुण याच्या संबंधानं वेदाला बोलता येत नाही समाधान प्राप्त होत नाही या दोन्हीची अडचण झाली ना. मग संतांनी समाधानही मिळावं आणि बोलताही यावं याच्याकरता एक गोष्ट तुमच्या माझ्याकरता सोपी करून ठेवली. त्या सगुण आणि निर्गुणाची एकवाक्यता आमच्या समोर सिद्ध करून दिली. विठ्ठला विठ्ठला आणि मग तो सगुण आणि निर्गुण एकच परमात्मा आहे असं जेव्हा संत महात्मे आपल्याला विशेषत्वानं सूचित करून देतात आग्रहपूर्वक प्रतिपादन करतात त्यावेळेला सगुणाच्या वर्णनातही निर्गुणाच्या वर्णनाचं समाधान आणि निर्गुणाच्या चिंतनातही सगुणाच्या प्राप्तीचं समाधान या दोन्ही गोष्टीची एकवाक्यता संतांनी आपल्याला करून दिली. मग याच्याकरता काय करावं लागलं सगुण आणि निर्गुणाची एकवाक्यता सिद्ध करावी लागली. आता याच्यात गंमत अशी आहे थोडासा विचार 1-2 मिनिटात जाता जाता बोलतो. या सगुण आणि निर्गुणाची एकवाक्यता करत असताना
ही एकवाक्यता कशी मानायची या संबंधामध्ये वेदांतात थोडी चर्चा आहे बरं का. कशी मानायची, याला समन्वय मानायचा का, याला समुच्चय मानायचा का, याला आणखीन काही करायचं, याच्या संबंधाने कसा विचार करायचा, हे ऐक्य मानत असताना हे मुख्य सामानाधिकरण्य मानायचं का बाध सामानाधिकरण्य मानायचं, याला समुच्चय मानायचा का याला समन्वय मानायचा, असे 4 पक्ष वेदांतामध्ये उपस्थित झाले. मी याच्यापैकी कोणत्याही पक्षावर बोलणार नाही, कारण मी कोणत्याच पक्षाचा माणूस नाही. त्यामुळे मला ज्ञानोबाराय काय म्हणतात एवढंच बोलायचं आहे. तुकोबाराय ज्ञानोबाराय काय म्हणतात हे आपल्याला मांडायचं. संतांनी काय केलं, तुम्ही समन्वय नाकारा, ते बाध सामानाधिकरण्य नाकारा, मुख्य सामानाधिकरण्य स्वीकारा नाकारा, काय करायचंय ते करा, पण त्यांची एकवाक्यता पदरात पडली पाहिजे. ते एक आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. याच्याकरता ज्ञानोबारायांनी आपल्याला हे सांगून दिलं. बाप रखुमा देवीवरू सगुण निर्गुण रूप विटेवरी दाविली खूण, हे ज्ञानोबाराय बोलून दाखवतात. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, गोविंदू रे एक गोविंदू रे, अनुमाने ना अनुमाने ना अनुमान, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, गोविंदू रे एक गोविंदू रे, अनुमाने ना अनुमाने ना अनुमाने ना अनुमाने ना. मदत नाही. बर, ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितलं बाबा सगुण आणि निर्गुण या दोन्हीची एकवाक्यता आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, हा प्रश्न ज्ञानोबारायांनीच उपस्थित केला. आणि या प्रश्नाला स्वतः ज्ञानोबाराय उत्तर देताना सांगतात सगुण निर्गुण एक गोविंदू रे. सगुण निर्गुण एक आहे हे ज्ञानोबारायांचं बोलणं. बाप रखुमा देवीवर सगुण निर्गुण रूप विटेवरी दाविली खूण, हेही ज्ञानोबाराय बोलतात. सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियली, हे तुकोबाराय आपल्याला बोलून दाखवतात. या सगळ्या संतांच्या प्रमाणामध्ये सगुण आणि निर्गुणाची एकवाक्यता संतांनी जी सिद्ध करून दिली, त्या सिद्धीतून त्यांनी नंतर जे परमात्मा स्वरूपाचं वर्णन केलं, त्या वर्णनामध्ये द्वेवाव ब्रह्मणो रूपे मूर्तंच अमूर्तंच या वेदवाक्याच्या विधानाच्या संबंधानं वर्णनात येणारी जी अडचण आहे, ती अडचण संत वाङ्मयाने दूर केली. विठ्ठला विठ्ठला. म्हणून प्रस्तुत अभंगाचा विचार केला तर ज्ञानोबारायांनी सगुण आणि निर्गुणाची एकवाक्यता मानून या अभंगामध्ये परमात्म्याचं वर्णन केलंय असं चिंतन आपल्याला करता येतं. आपण अभंगाच्या पंक्ती बघा, अभंगामध्ये वापरलेले शब्द आपण पहा. ज्ञानोबारायांनी वापरलेले शब्द काही काही सगुणाचे वाचक आहेत, काही काही निर्गुणाचे वाचक आहेत. पण सगुण आणि निर्गुणाचे वाचक असणारे शब्द फक्त एक आलंबनात्मक होत असतील तर तिथं आपल्याला ऐक्य मानावं लागतं. काय आहे, ऐक्य मानत असताना, सगुण निर्गुणाचं ऐक्य मानत असताना त्याच्याकरता जो युक्तिवाद मांडला गेलाय, त्याच्यातला एक युक्तिवाद मी फक्त आपल्याला सांगतो. निर्गुणाचे वाचक शब्द जर सगुणाकडे यथार्थतेनं लागत असतील तर सगुण निर्गुणाचं ऐक्य मानायला हरकत नसते. ऐका, निर्गुणाचे वाचक शब्द हे सगुणाकडे यथार्थतेने लागावे लागतात तर त्याला आपल्याला ऐक्य म्हणता येऊ शकतं. तिथं आपल्याला ते सगुण निर्गुण ऐक्य मानता येतं. उदाहरणं आपल्याला सांगायची झाली तर कितीतरी सांगता येतील. निर्गुणाचे वाचक शब्द, एक तुकोबारायांचा अभंग मी आपल्याला सांगतो. आनंद, अद्वय, नित्य, निरामय, जे का निजध्येय योगियांचे. आता हे सगळे शब्द सगुणाचे वाचक आहेत का निर्गुणाचे? निर्गुणाचे वाचक आहेत. योग्यांचं निजध्येय सगुण असणं शक्य आहे का? अहो, योगशास्त्रामध्ये सगुण साकार मानलाच नाही. जो मानला तो सुद्धा महत्वाचा म्हणून मानला नाही.
त्याचा फारसा उपयोग योगशास्त्र मानत नाही. योगशास्त्र निर्गुण निराकार तत्व मानत आलं. मग निर्गुण निराकार तत्व जर योग मानतं तर योग्यांचं निजध्येय सगुण असण्याची शक्यता आहे का? नाही. बरं, याच्या पुढे जाऊन ज्या ते सनकाधिक ध्यात ते आमुचे कुळदैवत पांडुरंग, हे तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये बोलून दाखवतात की नाही. तुका म्हणे ज्यात सनकाधिक ध्यात. आता सनकाधिक कुणाचं ध्यान करतात याचा विचार भागवताच्या अनुषंगानं केला तर सनकाधिकांचं वर्णन करताना भागवतांनी असं सांगितलंय, निमिषार्धम न तिष्ठन्ति वृत्तीम ब्रह्ममयीं विना. ब्रह्ममयीं विना वृत्तीम निमिषार्धम न तिष्ठन्ति, हे सनकाधिकांचं वर्णन आलं. सनकाधिकांची वृत्ती ब्रह्मस्वरूपाला सोडून अर्धा निमिष सुद्धा बाजूला जात नव्हती. म्हणजे या सनकाधिकांचं ध्येय काय आहे? निर्गुण निराकार. आनंद निर्गुण निराकाराचा वाचक शब्द, अद्वय निर्गुण निराकाराचा वाचक शब्द, नित्य निर्गुण निराकाराचा वाचक, निरामय नित्य हे निर्गुण निराकाराचे वाचक शब्द आहेत. पण या सगळ्या निर्गुण निराकार वाचक शब्दांची योजना ही तुकोबारायांनी कुठे केली याचा विचार केला तर तुकोबारायांनी सांगितलं, जे का निजध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी, पहा भीमा तेरी विठ्ठल रूप. हे सांगितलं की नाही तुकोबारायांनी. म्हणजे आनंद तुम्हाला बघायचा आहे का? पहा भीमा तेरी विठ्ठल रूप. तुम्हाला नित्यत्व बघायचं आहे का? पहा भीमा तेरी विठ्ठल रूप. अद्वयत्व बघायचं आहे का? पहा भीमा तेरी विठ्ठल रूप. निरामयत्व बघायचं आहे का? पहा भीमा तेरी विठ्ठल रूप. तुम्हाला योग्यांचं निजध्येय डोळ्यांनी बघायचं आहे का? पहा भीमा तेरी विठ्ठल रूप. हे काय आहे? निर्गुण निराकाराची वाचक पद जर सगुण साकाराचा बोध करून देणारी असतील तर सगुण आणि निर्गुणाचं ऐक्य मानायला हरकत नाही. विठ्ठला विठ्ठला या दृष्टीने विचार करा. अजून एखादं प्रमाण द्यायचं झालं तर ज्ञानोबारायांचंच प्रमाण मी आपल्याला देतो. अनुभवामृत काढा. अनुभवामृताचा पहिला श्लोक म्हणा, यदक्षरमनाख्येयम आनंदमज केवलम श्रीमन निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतम आश्रये. हे ज्ञानोबारायांनी अनुभवामृताच्या पहिल्या श्लोकात आपल्याला सांगितलं. याच्यात वापरलेले शब्द बघा, अक्षर, अनाख्येय, आनंद, अज, केवल, हे सगळे शब्द निर्गुण निराकाराचे वाचक आहेत. पण निर्गुण निराकाराचे वाचक असणारे हे सगळे शब्द सगुण साकार झालेल्या सद्गुरूंना लागू पडत असतील तर निर्गुण आणि सगुण याच्यामध्ये आपल्याला भेद करता येणार नाही. विठ्ठला 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 हे ब्रह्म कसे वेडावाले गे बाईये, ब्रह्म कसे वेडावाले गे बाईये, निर्गुण होते ते सगुण आले, निर्गुण होते ते सगुण आले, त्रिभुवन उतरले गे बाई, त्रिभुवन उतरले गे बाई, ब्रह्म कसे वेडावले गे बाई, ब्रह्म कसे वेडावले गे बाई, ब्रह्म कसे बाई, ब्रह्म कसे वेडावले गे बाई. ब्रह्म नुसतं वेडावलं नाही, ब्रह्म चुकलं. नेणो ब्रह्म मार्ग चुकले ते उघडे पंढरपुरासे आले. निर्गुणच सगुण झालं मानता येतं, पण निर्गुण सगुण झालं म्हणून निर्गुणाला धक्का बसला असं ज्ञानोबाराय तुकोबाराय मानत नाहीत ना. निर्गुणामध्ये काही बदल झाला का? काही बदल झाला नाही. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी 4थ्या अध्यायामध्ये आपल्याला काय सांगितलं की बाबा मूर्तीचे निमेळे तो मूर्तची होऊनी खेळे, परी अमूर्तपण न मिळे दादुले याचे. ज्ञानोबाराय काय म्हणतात? त्याच्या अमूर्तत्वाला धक्काही लागला नाही, काही बदल झाला नाही. त्याने मायेचा स्वीकार केला का न केला ते कसं मानायचं, त्याची सगुण साकारता मायेच्या संबंधानं मानायची का, मायेच्या संबंधाने मानली तर त्याला ईश्वरत्व द्यायचं का न द्यायचं, वगैरे वगैरे 12 भानगडी कीर्तनात नकोच आहेत आपल्याला. आता नकोच आपल्याला तिकडे जायला. काय करायचंय त्याचा? माया भासेनं जीवेशव करोती अशी श्रुती आहे. माया आपल्या आभासानं जीव आणि ईश्वर या दोघांची निर्मिती करते.
आणि परब्रह्म परमात्मा यांची निर्मिती, जो परमात्मा पंढरीनाथ, जो ज्ञानोबारायांचं आराध्य, तुकोबारायांचं आराध्य, त्याची निर्मिती मायेनं केल्याचं एकही वर्णन कुठेही सापडत नाही. विठ्ठला पंचदशीने काय, आता हे विनाकारण वाढत गेलं की नाही, काय तुम्ही प्रमाण दिल्यामुळे वाढलं शांबवा तुमच्या प्रमाणाने, पण आता माझा इलाज नाही. आता वाढलंय तर मला कमी करता येत नाही, माझ्याकडे त्याच्यावरचं औषध नाही. काय झालं, पंचदशीने काय चिंतन केलं, मायाख्याया हा कामधेनो वत्सव जीवेश्वर उभव यथेच्छम पिबताम द्वैतम तत्वम तू अद्वैतमेवही. हे माया कार्याच्या संबंधानं हे वर्णन बरोबर आहे, काही अडचण नाही. माया नावाच्या कामधेनूला 2 वत्स झाली, एक वत्स आहे जीव आणि दुसरा वत्स आहे ईश्वर. या दोघांनी त्या माया नावाच्या कामधेनूचं कितीही दूध पिऊ देत, यथेच्छम पिबताम, पण ते दूध कोणतं, द्वैतम. मग खरं काय, तत्वम तू अद्वैतमेवही, म्हणजे निर्गुण निराकाराला कोणत्याही पद्धतीचा धक्का न लागता सगुण साकारत्व जर येत असेल तर सगुण साकाराचं वर्णन करता करता निर्गुणाच्या वर्णनाचा आनंद उपभोगता येतो आणि निर्गुणाचं चिंतन करता करता सगुणाचाही आनंद आपल्याला भोगता येतो. याचा विचार जर आपल्याला करता आला तर ज्ञानोबारांनी या अभंगामध्ये अशा पद्धतीची भूमिका आपल्या समोर मांडून दिलेली दिसते. मी आपल्याला फक्त एक एक सांगत जातो आणि प्रत्येक चरणामध्ये ज्ञानोबारांनी हे सगुण निर्गुणाचा अभेद कसा या अभंगामध्ये सिद्ध करून दिला याचा विचार आपल्याला करता येतो. 1-2 भूमिका मला या अभंगाच्या संबंधानं सुरुवातीला मांडायच्या आहेत आणि मग नंतर आपल्याला काय अभंगाच्या शब्दाच्या अनुषंगानं जो काय आशय विचार करायचा आहे तो आपल्याला करता येईल. विचार करा थोडासा याच्यात. ज्ञानोबारांनी काय केलं की पहिल्यांदा काय सांगितलं, त्रिभंगी देहुडा ठाण मांडोनिया माये. आता हा परमात्मा कोण आहे याचा विचार करा. त्रिभंगी देहुडा ठाण मांडोनिया, हा त्रिभंगी देहुडा ठाण मांडून कोण आहे, अधिष्ठान. ठाण मांडोनिया म्हणजे अधिष्ठान, हा अधिष्ठान रूप असणारा परमात्मा आहे. आता अधिष्ठान काय आहे, कशाचं अधिष्ठान, सगळ्या जगताचं अधिष्ठान. अभिन्न निमित्तोपादान कारण परब्रह्म आपण म्हणतो, सगळ्या जगताचं अधिकरण परमात्मा आहे. म्हणजे या परमात्म्याचं वर्णन झालं ठाण मांडोनिया. आता ठाण मांडून असणारा सगुण साकार नाही, तो निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकाराच्या अधिष्ठानाचं वर्णन ज्ञानोबारांनी केलं, पण तोच निर्गुण कसा आहे हे सांगताना सांगितलं, कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. आता कल्पद्रुमातळी वेणू वाजवणारा हा निर्गुण निराकार असणं नाही, तो सगुण साकारच असला पाहिजे. बासरी वाजवणारं निर्गुण निराकार ब्रह्म कसं असेल, कारण त्या परब्रह्माला बासरी सुद्धा स्वभिन्न कशी असेल, त्या परब्रह्माला बासरीतून निघणारे स्वर तरी स्वभिन्न कसे असतील. म्हणून निर्गुण निराकाराचं वर्णन आपल्याला बासरी वाजवतो, वेणू वाजवणारा निर्गुण निराकार मानता येत नाही. पण ठाण मांडोनिया जो आहे तोच जर बासरी वाजवणारा असेल तर सगुण निर्गुणाचा अभेद ज्ञानोबारांनी दाखवून दिला. विठ्ठला विठ्ठला दुसऱ्या चरणाचा विचार करा. उगी धावतं बोलत जातोय. दुसऱ्या चरणाचा विचार करा. गोविंद वो माये गोपाळू वो. आणि गोविंद आणि गोपाळ हे नाम कुणाला असणार, निर्गुण का सगुण, सगुण साकाराला असणार. पण असा सगुण साकार असणारा परमात्मा कसा आहे, सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदू. आता सबाह्य अभ्यंतरी व्यापून राहिलेला हा सगुण साकार का निर्गुण निराकार, निर्गुण निराकार मानावं लागेल. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले, तैसे जगम्या धरिले सबाह्य अभ्यंतरी. हे ज्ञानोबा बोलतात ना 7व्या अध्यायामध्ये. मग याचा विचार जर केला तर आत बाहेर व्यापून असणारा याचा विचार केला तर तो निर्गुण निराकार. ज्या निर्गुण निराकाराला गोविंद आणि गोपाळ हे नाम दिलेलं आहे तो निर्गुण आणि सगुण एक आहे असं आपल्याला मानावं लागतं. त्याच्यानंतर सावळे सगुण सकळ जीवाचे जीवन. सावळे सगुण हे सगुण साकाराचं वर्णन झालं, त्याचा रंग सावळा आहे, तो सगुण आहे, हे सगुणाचं वर्णन झालं. पण सकळ जीवाचं तो जीवन आहे, इथं मात्र आपल्याला निर्गुण निराकार तत्व मानावं लागतं. कशावरून, कारण जे सकळ जीवाचं जीवन आहे ते घनानंद स्वरूपाचं आहे. घनानंद मूर्ती पाहता हरपले मन. आता याही चरणामध्ये घनानंदत्व हे निर्गुण निराकाराचं लक्षण आहे, पण ज्याची मूर्ती पाहिल्यानंतर मन हरखून जातं हे सगुण साकाराचं लक्षण आहे. विठ्ठला विठ्ठला आणखीन शेवटच्या चरणाचा विचार जर केला तर शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ. हा न कळणारा आहे, कुणाला, वेदालाही कळत नाही.
वेदाला कळत नाही, श्रुतीला कळत नाही, शास्त्राला कळत नाही. आपल्याकडे अनेक प्रमाणात त्या संबंधामध्ये सांगितली जातात. तो वेदासी कानडा, श्रुतीसी कानडा, विठ्ठल उघडा पंढरी आहे, नामदेवरायांचं चिंतन आहे ना. तो वेदाला कानडा आहे, श्रुतीला कानडा आहे, पण तो विठ्ठल उघडा आहे हे आपल्याला नामदेवरायांनी सांगितलं. अरे तो उघडा आहे तर कानडा का? उघडा आहे म्हणूनच कानडा आहे. कारण काय आहे, आपल्याला नेहमी उपाधीच्या संबंधानं बोध करून घ्यायची सवय लागली. त्याच्यामुळे जे निरुपाधिक आहे ते सगुण झालं तरी आम्हाला त्याचा बोध करून घेता येत नाही. ही आमची अडचण आहे, काही का असे ना. पण त्याला वेद त्याला जाणू शकत नाही, असा तो अक्कळ आहे हे सांगितलं गेलं. अक्कळ असणारा परमात्मा कसा आहे? शून्य स्थावर जंगम व्यापून राहिला, सगळ्याला व्यापून जो शिल्लक राहिला तो कोण आहे? निर्गुण निराकार तत्व आहे. पण हे निर्गुण निराकार तत्व कसं आहे? बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू सकळ, इथं सगुण साकाराचं चिंतन करावं लागेल. म्हणजे प्रत्येक चरणामध्ये, या अभंगाच्या 4ही चरणामध्ये ज्ञानोबारायांनी सगुण आणि निर्गुण एक आहेत याचा बोध आपल्याला करून दिलेला आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अजून एक अभंगाची भूमिका याच दृष्टीनं आपल्याला मांडता येते. ती 1-2-5 मिनिटांमध्ये मांडून पुढे जातो. ऐका काय भूमिका आहे. ज्ञानोबारायांनी या अभंगामध्ये परमात्म्याचं वर्णन केलं आणि हे वर्णन करताना हा परमात्मा कोण आहे याचा विचार जर करायचा झाला तर एका उपनिषद वचनाला आधारून त्या वचनाचा स्वीकार करून ज्ञानोबारायांनी त्या अनुषंगानं त्याचं भाषांतर केलंय असं मी म्हणत नाही, पण त्याच्या अनुषंगानं या अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी परमात्म तत्वाची मांडणी केलेली आहे असं आपल्याला म्हणता येतं. उपनिषद वचन काय? यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती यत प्रयंती अभिसंविशंती तद विजिज्ञासस्व तद ब्रह्म, असं उपनिषदाचं वचन आहे. या वचनात उपनिषदांनी काय आपल्याला सांगितलं? यतो वा इमानी भूतानी जायन्ते, ज्याच्यापासून भूत मात्र जन्माला येतात. बर, आणखीन काय? यतो वा इमानी भूतानी येन जातानी जीवंती, ज्याच्या आधारावर सगळं जग जगतं. आणि काय? यत प्रयंती अभिसंविशंती, ज्याच्यामध्ये सगळं जग लयाला जातं. तद विजिज्ञासस्व, त्याची जिज्ञासा कर, त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न कर. काय बाबा ते? तद ब्रह्म, उपनिषदाने आपल्याला सांगितलं ते परमतत्व आहे, ते परब्रह्म आहे हे उपनिषदाने सांगितलं. मला बाकीचा विस्तार करायचा नाही. मग तो परमात्मा आता या अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी या 3ही भूमिका आपल्याला बोलून दाखवल्या आहेत. परमात्मा जगताचं अधिष्ठान आहे. अधिष्ठान एक म्हणजे काय आहे? कारण जे ज्या कार्याचं कारण असतं ते कारण त्या कार्याचं अधिष्ठान असतं. अगदी कार्याचं अधिष्ठान असतं. याचा विचार काही फार वेगळा विस्तारानं करायला पाहिजे अशातला भाग नाही. ज्याच्यापासून जे निर्माण होतं ते त्याच्यावर आधारित असतं. मातीपासून मडकं होत असेल तर मडक्याचा आधार माती आहे. मातीपासून मडकं होत असेल तर माती हे मडक्याचं उपादान कारण आहे. तसं परमात्म्यापासून जग होतं. म्हणून परमात्मा जर अधिष्ठान असेल तर इथं ज्ञानोबारायांनी त्रिभंगी देहुडा ठाण मांडोनिया या शब्दातून परमात्म्याचं अधिष्ठान रूपत्व आपल्यासमोर व्यक्त केलं. यतोवा इमानी भूतानी जायन्ते, हे अधिष्ठानाच्या रूपाने आपल्याला कळतं. बर, दुसरा विचार ज्ञानोबारायांनी सांगितला की येन जातानी जीवंती, याच्या आधारावर हे जग जगतं. ज्ञानोबारायांनी सांगितलं सकळ जीवाचे जीवन हा परमात्मा आहे. सगळ्या जीवाचं जीवन म्हणजे परमात्मा असेल. ते जीवन जर काढून टाकलं, परमात्मा जर काढून टाकला तर सकल जीव शिल्लक राहणार नाहीत. हा विचार ज्ञानोबारायांनी दुसरा बोलून दाखवला. आणि यत प्रयंती अभिसंविशंती हे सांगताना ज्ञानोबारायांनी सांगितलं शून्य स्थावर जंगम व्यापून राहिला, सगळं आपल्या पोटात घेऊन जो शिल्लक राहिला ते हे परब्रह्म आहे. म्हणजे उपनिषदाचं एका अर्थाने ज्ञानोबारायांनी केलेलं हे सगुण आणि निर्गुणाच्या ऐक्याचं स्पष्टीकरण आहे. विठ्ठला विठ्ठला. तो सगळं करतो आणि खाली शिल्लक राहतो. सगळं भक्षण करतो, सगळं सेवन करतो आणि खाली स्वतः मात्र शिल्लक राहतो. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णम एव अवशिष्यते. आहे की नाही? निळोबारायांनी आपल्याला सांगितलं सगळ्याचं ग्रास करणारा तो एकटा परमात्मा आहे. सगळं खातो. काय खात नाही? माझ्या मीपणाचा
करोनी फराळ उरले खावयासी बैसला सकळ ऐसा भुकाळू हा नंदाचा गोवळ याची न पुरेची ग्रासिता माझा खेळ व आता काय देऊ नसता जवळ ये. काही जवळ आपल्या जवळ काही राहत नाही. निळोबाऱ्यांनी गवळणीतून आपल्याला हाही बोध करून दिला. याचा अर्थ त्या उपनिषद वचनाला आधारून ज्ञानोबाऱ्यांनी परमात्म तत्वाची जी मांडणी केली त्या मांडणीमध्ये ज्ञानोबाऱ्यांनी हा जगताचं उपादान अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. हा जो परमात्मा तो सगळ्या जगताचा आधार आहे आणि हा परमात्मा म्हणजे सगळ्या जगताच्या लयाचं स्थान आहे. असाच परमात्मा कोण आहे तर ज्ञानोबाराय म्हणतात बाप रखमा देवीवरू विठ्ठलू सकळ. विठ्ठला विठ्ठला